नमस्कार मित्रांनो, धनश्री जाधव यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर अशा विषयावर सुंदर असे भाषण घेऊन आलेले आहे। चला तर करूयात सुरुवात। भाषणाचा विषय आहे विज्ञान शाप की वरदान। मान्यवर गुरुजन आणि परीक्षकांना माझं वंदन। विज्ञान युगात वावरणाऱ्या माझ्या विज्ञान मित्रांनो, विशेष ज्ञान देते ते विज्ञान। मुख्यत्वे करून 3 विभागात वर्गीकरण करून विभागलेले हे विज्ञान सृष्टीचंच ज्ञान देतं। जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र आदी अनेक ज्ञानप्राप्तीचे विभाग। आमच्या लहानपणी माझे बाबा आम्हाला वैज्ञानिकांच्या गोष्टी सांगत असत। जेम्स फेटच्या वाफेच्या शक्तीच्या शोधाची गोष्ट, मादाम क्युरी आणि मेरी क्युरी या दाम्पत्याने अंधारात चकाकणाऱ्या रेडियमचा लावलेला शोध, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा शोध, मार्कोनीच्या रेडिओ आदी अनेक वैज्ञानिकांच्या शोधकथा सांगत। आता मोठं झाल्यावर जाणवतंय थोर उपकार आहे त्या संशोधकांच्या आपल्यावर। दूरदूरच्या नातेवाईकांशी फोनवर प्रत्यक्ष बोलता येणं काय अजब किमया आहे विज्ञानाची। आता तर संगणकाच्या माध्यमातून दूर देशातील व्यक्तीसुद्धा आपण पाहू शकतो, तिच्याशी त्याच वेळी संवादही साधू शकतो। ग्रेट दूरदर्शनच्या माध्यमातून मनोरंजनही होतं आणि दूर देशात घडलेली घटना तात्काळ पाहू देखील शकतो। स्टेजवर बोलणाऱ्या व्यक्तीचं भाषण शेवटल्या रांगेत बसून स्पष्ट ऐकू शकतो। आपली पिढी खरंच भाग्यवान आहे। घराबाहेर चालता बोलता मोबाईलवर आपण घराशी संपर्क ठेवू शकतो। संगणकाच्या साहाय्यानं इंटरनेटमुळे तर जग आपल्याजवळ आलंय। वेळ वाचवण्यासाठी स्कूटर, मोटारसायकल, सायकल इत्यादी वाहने आपल्या हाताशी आहेत। परगावी जायला अगदी आरामशीर गाड्या व ट्रेनची सोय आहे। सगळं कसं सुखकर आहे। जणू काही सोन्याचा चमचा तोंडात धरूनच जन्माला आलोय। आपली आईसुद्धा थकलेली भागलेली दिसत नाही। सारी या विज्ञानाच्या किमयागारांची किमया। स्वयंपाकघरात पंख्याच्या हवेत ती स्वयंपाक करणार। जोडीला एक्झॉस्टेड फॅन असतो। शिवाय मिक्सर, फूड प्रोसेसर, टोस्टर, मायक्रोवेव्ह, फ्रीज आदी उपकरणे तिच्या सेवेला सादर असतात। लायटर दाबताच पेटणारी गॅसची शेगडी असते। काही ठिकाणी तर लायटरची सुद्धा गरज नसते। पण मनात एक विचार नेहमी येतो, फुंकणीनं फुंकून चूल पेटवणारी, पाट्या वरवंट्यावर वाटण करणारी, पदार्थ वाया जाऊ नये म्हणून उकळून ठेवणारी, अतिशय कष्ट करून स्वयंपाक करणाऱ्या माझ्या आजीनं स्टोव्ह, गॅस, कुकिंग ते मायक्रोवेव्हपर्यंतचा प्रवास पाहिला, अनुभवला। तिला या बदलांबद्दल काय वाटत असेल? पूर्वीच्या काळी कपड्यांवर पडलेले डाग, रॉकेल वगैरे तत्सम पदार्थांनी घालवण्यासाठी प्रयत्न केला जाई। फरशीवरील वस्तूंवरील डागांचे देखील तेच। पण आज यासाठी बाजारात वेगवेगळे केमिकल्स उपलब्ध आहेत। वेगवेगळ्या औद्योगिक कंपन्या अशा प्रकारची रसायने बनवण्याच्या स्पर्धेत उतरल्यात। ही औद्योगिक क्रांती विज्ञानाच्या प्रगतीचेच फलित आहे। पुराव्यादाखल पाहूया आपण। साबणाची उत्पादने, अंगाच्या साबणापासून ते थेट कपड्या भांड्यांच्या साबणापर्यंत, केस धुण्याच्या शॅम्पूची उत्पादने, त्यांच्या जाहिराती पाहूनच विचारात घेऊ शकतो। मानवाकडून या सगळ्या गोष्टींचा विधायक कामांसाठी उपयोग झाला तर बरं, नाहीतर आठवतंय ना इतिहासात शिकलेलं हिरोशिमा नागासाकी इथला अणुस्फोट, 1993 सालचा मुंबईला भीषण बॉम्बस्फोट ऐकलं की वाटतं विज्ञानाच्या या जादूगारांनी बुद्धीच्या बळावर मेहनत परिश्रम घेऊन शोधून काढलेले माणसाच्या प्रगतीचे उत्कर्षाचे दुवे, त्यांचा साधा नीट वापर देखील करता येऊ नये माणसाला। शत्रूसाठी करा ना त्याचा वापर। आता हेच पहा ना, निष्कर्ष काढले जात आहेत की मुलींची संख्या समाजात कमी होत चालली आहे। एकीकडे हे घटणारं प्रमाण आणि दुसरीकडे मुलींची हत्या। विज्ञानात सोनोग्राफीचा शोध काय याकरता लावलाय? पूर्वीच्या काळी कुणी पडलं वाकलं तर हाड पुन्हा सरळ होत नसत, पण आता शरीराचा कोणताही पार्ट तुटला तर पुन्हा जोडता येतो। टकल्यावर केशरोपण करू लागले। पण प्रत्येक नाण्याला अशा 2 बाजू असतात, जसे फायदे तोटे। विज्ञानाच्या जादूगारानं आपल्या हाती दिलेल्या या जादूच्या कांडीचा कसा आणि किती उपयोग करायचा ते आपणच ठरवायचंय। शेती, कृषी क्षेत्रातही विज्ञानानं प्रचंड प्रगती केली आहे।
परवाच माझे बाबा मला कृषी विद्यापीठ दाखवायला घेऊन गेले होते. काय संशोधन चालतात तिथं, मी वर्णनच करू शकत नाही. इतकं प्रचंड आहे ते सगळं. एकाच धान्याच्या, फळांच्या, भाज्यांच्या अनेक जाती, हायब्रिड्स खतांचे शोध, अवजारांचे आधुनिकीकरण, सारंच अवर्णनीय. जो शेतकरी या सगळ्यांचा फायदा घेतो तो प्रगत ठरतो. कृत्रिम पाऊस देखील पाडता येतो, पण पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या आपल्या देशात आपण सिमेंटची जंगलं उभारली. त्याला तो पर्जन्य राजा आणि विज्ञान तरी काय करणार? भूगर्भातील हालचाली, भूकंपाची पूर्वसूचना मिळण्यासाठी मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा होत आहे. व्हायलाच हवी. कित्येक जीव जातात, हानी होते. जसं अवकाशातील घडामोडी कळण्यासाठी कृत्रिम उपग्रह अंतराळात फिरतायत, तसंच काहीतरी. विमानात बसून किती मौज दिसे ही पहा तरी, हे विमान उडते अधांतरी. ही मौज अनुभवायला मिळते विज्ञानाच्या वरदानातूनच. पण विज्ञान देतं आणि आपण दैव देतो आणि कर्म नेतं, या पद्धतीने वागतो. विज्ञानाला, वैज्ञानिक शोधांना वरदान ठरवणं हे आपल्याच हाती आहे. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला हा भाषणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. टेक केअर. बाय.